राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। 12 जिल्ह्यांमधील शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र सुद्धा ठरलेले आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे कर्ज 100% माफच केले जाणार आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता उद्या जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा ही 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। तरच तुमची कर्जमाफी केली जाणार आहे। सोबतच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। जाहीरनाम्यामध्ये जो शब्द दिलेला होता तो शब्द सत्यात उतरवलेला आहे आणि राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक नेमण्यात आलेली होती, तर त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय झालेला आहे की सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। परंतु कर्जमाफी करण्या अगोदर शेतकऱ्यांकडून 3 कागदपत्रांची मागणी सुद्धा केलेली आहे। जे शेतकरी हे 4 कागदपत्रे देणार आहेत त्या शेतकऱ्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। बघा, आज महत्त्वपूर्ण अशा 2च अपडेट आलेले आहेत। त्याच्यामधली पहिली अपडेट म्हणजे 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु या दोन्ही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे महत्त्वपूर्ण अशी 3 कागदपत्रे असायला पाहिजे, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। सोबतच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, त्या 3 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र अत्यंत महत्वाचं आहे। बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड। बघा, जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढणार आहे म्हणजेच किसान कार्ड काढणार आहे त्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे अनुदान थेट जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। बघा, जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड काढणार आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। बघा, 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 12 जिल्हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, परंतु शेतकऱ्यांकडून शासनाने 3 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड, किसान कार्ड सोबतच किसान क्रेडिट कार्ड हे 2 कागदपत्रे शेतकऱ्यांनी काढायची आहेत आणि तिसरं कागदपत्र म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी लँड सीडिंग यस केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ सुद्धा केले जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर बघा, शेतकऱ्यांचे कर्जमाफ आजच केले जाणार आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 19वा हप्ता आजच जमा केला जाणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी चिंतेत होते की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी येणार, 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, यावरती तोडगा निघलेला आहे। अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा तयार झालेली आहे, त्याचा GR सुद्धा आलेला आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे 4000 रुपये सुद्धा आजच जमा केले जाणार आहे। त्यामुळे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, अकोला जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, सोबतच धाराशिव जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, त्यासोबतच यवतमाळ जिल्हा आहे आणि अमरावती जिल्हा आहे। अशा पद्धतीने या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे आणि यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया
उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.